पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी हा आटापिटा का करतेस? तुम्ही दोघं भांडू नका ना, पण मग असे किती छान होतं तुमचं नातं. आता बघ, भगवत पण नाही आता यांच्याकडे. हे बघ मावशी, अशी बळजबरी करून टिकतात का नाती? आता आमचं नाही पटत तर नाही पटत ना. आता तुम्ही लोकांनी किती प्रयत्न केले तरी ते नाही पटणार, नाही पटत. खूप जास्त कटू होतो. खरं बोलतोय मी. असं गोड गोड बोलायच्या नादात घरच्यांना खोटी आशा त्याला हे करणं मला नाही जमणार. मी तुमच्यासारखा हा नाहीये खोटारडा. सौरभा, मावशी काय हवंय तुला आमच्याकडनं? हे का तुम्ही मागे लागताय आमच्या दोघांच्या? कारण ते आपल्यावर प्रेम करतात सौरभ. त्यांना आपल्याला आनंदात बघायचं म्हणून, आणि आपण वेड्यासारखे वागतो. अरे पण ते आपल्यावर प्रेम करतात म्हणून आपण एकमेकांवर खोटं प्रेम का करायचं? मावशी हे शक्य नाही. हां, हे होऊ शकतं. म्हणजे आमचं प्रेम नाही एकमेकांवर, पण आम्ही ते म्हणजे मित्र म्हणून चांगले राहू शकतो आणि हे भांडण मिटवू शकतो. हे होऊ शकतं. या बऱ्या आहेत मैत्रीण म्हणून, म्हणजे मैत्रीण म्हणून बऱ्या आहेत. हे मी करू शकतो. ऐका, मला असं ते हे असं हात पुढे करून हे असं फिल्मसारखं येत नाही. सांगता ना की आपलं हॅलो फ्रेंड्स, हॅलो, मग ते म्हणणार हॅलो फ्रेंड्स, असं मला येत नाही. हे बघ, नको तर मला काय. हसू नकोस. डॉक्टर, खरंच माझी अवस्था वाईट आहे का? तुमच्या पहिल्या डॉक्टरनी तुम्हाला काय सांगितलंय? डॉक्टर ते म्हणाले की वल्लीकडे खूप कमी दिवस आहे. असे रिपोर्ट बघून किंवा मी नाही सांगू शकत की त्यांची तब्येत कशी आहे किंवा किती दिवस राहिलेत ते. पण एक मात्र खरं आहे, या कॅन्सरच्या 3rd स्टेजवर आहेत. कधी कधी कसं असतं की कॅन्सर हा शरीराच्या एका अवयवात वाढतो. फॉर एक्झाम्पल गर्भाशय, म्हणजे तो गर्भाशयातच राहतो, इतर ठिकाणी पसरत नाही. अशा वेळेस आम्ही काय करतो की पेशंटचे गर्भाशय काढतो आणि त्यांना वाचवतो. पण इथे तसं नाही आहे. तुमचा ट्यूमर तुमच्या पोटात आहे, त्यामुळे त्याला रोखणं अशक्य आहे. म्हणजे काहीच नाही होऊ शकत का? वल्ली काय बोलते, जरा शांत हो. ते डॉक्टर आहे, ते काहीतरी सोल्युशन काढते. हो ना डॉक्टर? हे बघा, आपण ट्रीटमेंट आता लगेच चालू करू शकतो, पण ह्याची काही गॅरंटी नाही की यांना काही प्रॉब्लेम नाही होणार. तुम्हाला ऐकताना असं वाटेल की मी फार तटस्थ बोलतोय, पण पेशंटला खोटी आशा देऊन काय हाती लागणार आहे? आय होप यू अंडरस्टँड. हो डॉक्टर, समजतंय. पण मी काय म्हणते डॉक्टर, तुम्ही दुसरं कोणतरी डॉक्टर रेकमेंड करू शकता का? नाही म्हणजे आम्हाला पैशांची काही चिंता नाही आहे. लागलं तर अब्रॉड जायची सुद्धा आमची तयारी आहे. रिया मॅडम, काय बोलताय तुम्ही? तुम्हीच म्हणालात ना की हे खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत, म्हणूनच आपण आलो ना इकडे. किती मोठे डॉक्टर गाठले तर ह्यांची जी कंडिशन आता आहे ती बदलणार नाहीये. कुठलाही डॉक्टर फक्त उपचार करू शकतो, चमत्कार नाही. हे बघ वल्ली, तू कोणाचं काहीच ऐकू नको. मी किती ते पेशंट्सला बघितले जे मरणाच्या दारातून बाहेर आलेत ग. यांना कोणाला जमला नाही ना तर आपण US ला जाऊ. तू पैशांचा विचारच करू नको. प्रश्न पैशांचा नाहीये रिया मॅडम. काय आहे वल्ली? प्रश्न वेळेचा आहे ना. नाहीये माझ्याकडे वेळ, आणि जेवढा वेळ आहे ना तेवढ्यात मला हे सगळं करत बसायचं नाहीये. जेवढे दिवस राहिलेत ना शेवटचे, तेवढे दिवस मला शांततेत माझ्या घरच्यांबरोबर राहायचंय. काय शेवटचा? तू काय बोलते? काही बोलू नको असं. मी बोलण्याने काय फरक पडणार आहे? जे आहे ते आहे, जे आहे ना ते आता नाही बदलणार आहे. तुम्हाला खरं सांगू, मला भीतीनं वेगळ्याच गोष्टीची वाटते.
हे सगळं मी सचिनला सांगितलं नाहीये. सचिन पण लपवलंय. किती लपवणार? कधी ना कधी तरी कळेलच ना. आणि कळल्यावर त्याला खूप त्रास होणार आहे. वल्ली, मला तुझी फिलिंग्स कळतोय, पण मी काय करू, तुला मदत कसं करू मला कळत नाही. तुम्हाला खरं सांगू, तुम्ही आत्ता जेवढी मदत करताय ना ती खूप आहे. तुला खूप धन्यवाद. अहो, तुला हवे तेवढे पैसे आपण खर्च करू, पण तुला बरं करू हे सांगायला ना मनाचा खूप मोठेपणा लागतो. तो आहे तुमच्यात. हे मोठेपणा नाहीये. मी जे काय चुका केली आहेत ना त्याची प्रायश्चित्त आहे. आजपर्यंत मी माझे पैसे चुकीच्या माणसांवर, चुकीच्या जागेवर, चुकीच्या पद्धतीने वापरत होते. आज निदान काही सेवा म्हणून वापरला जातोय. तुला आणि सचिनला मी खूप त्रास दिला. तर मी विचार करते तेव्हा मला वाटतं की तुमची याच्यात काही चूक नाहीये. कारण माझा सचिन आहेच प्रेमात पडण्यासारखा. पण तुम्ही हे जे केलं ना माझ्यासाठी, त्याच्यासाठी सांगा ना मी काय करू. परतफेड म्हणून काहीतरी. वेडी आहेस का तू? वेडी आहे. एवढं विचार नको करू. तब्येतीची काळजी घे. असं नाही हो. मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीने मदत करू शकले ना तर मला खूप आवडेल. खरंच सांगते. मदत करू. तुला खरंच माझ्यासाठी काहीतरी करायचं? तुम्ही बोलाल ते. मी जे सांगेल ते तू करू शकतेस ना? म्हणजे नक्की करू शकणार ना? एवढी अंतरली होती कावेरी आजीची माहिती आहे. बापरे, कसं बस तिला मी घरपर्यंत आणलंय. शपथ. तू तुझ्या आजीबद्दल बोलतेस हे लक्षात आहे ना तुझ्या? अरे हो, पण आजी घाबरू नाही का शकत माझी? बर हाईट म्हणजे एक तर तिला टू व्हीलरवर बसायची अजिबात सवय नाही. ओके, त्यात तिने नऊवारी नेसलेली, त्यात माझ्या मागे डबल सीट बसलेली, आणि त्यात तिचे अजिबातच पाय टेकेनात खाली. म्हणून तिचे पाय पूर्ण वेळ असे आधात तरी बघणार. आणि हे सगळं मी माझ्या मिरर मधनं बघत होते. कसं कंट्रोल केलंय माझं मला माहिती. आई ग, तू वेडी आहेस का? तू किती असतेस तिच्यावर? आई ग, खरंच बघण्यासारखं दृश्य होतं माहितीये. आणि तसंही ना मला सध्या छोट्या छोट्या गोष्टींवरती प्रचंड हसू येतंय. का बरं? मी खूप खुश आहे आपलं लग्न होतंय म्हणून. क्या बात. हे भारी. मग खरं सांग, तुला फार भारी वाटतंय ना मी तुझ्या प्रेमात आहे ते? मुळात मी तुला पटवीन, आणि जरी तू पटलीस तरी आपलं रिलेशन लग्नापर्यंत जाईल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. आय नो राईट. मला कधीच प्रेडिक्ट झालं नसतं की मी कुठल्या तरी एका नॉन बिग शॉट मुलाच्या प्रेमात वगैरे पडेल. बाय द वे, कावेरी आजी प्रचंड रिच आहे माहितीये. भरपूर प्रॉपर्टी आहे तिच्याकडे. हे मी आता गेले होते ना कोर्टामध्ये म्हणून कळलं. हा, अर्थात मला त्यातली काहीच नकोय, आणि ती अशी आपणून वगैरे देईल मला असंही वाटत नाही. यू नो हाऊ शी. पण लग्नाला येईल ना ती? लग्नाला येईल ती. माहितीये सध्या ना मामा आणि आजीचा जरा थोडस बऱ्या बोलण्याचा झोन लागलाय. खूप काही भारी नाही, पण ऍटलीस्ट सुरुवात तरी आहे. सो बघू. खरंच खुश आहेस ना? काय झालं? खूप खुश आहे मी. पण अरे गंमत बघ ना कशी आहे. आता लग्न झाल्यावरती मी माझ्या फॅमिली बरोबर नाही ना राहू शकत. आणि आता तर कुठे सगळं खूप छान व्हायला लागलंय रे. सगळे जवळ येत आहेत, बोलतायत छान. मीच लांब चालली आता. माझी फॅमिली आता माझ्या बरोबर नसणार आहे यापुढे. आणि माझी फॅमिली ही आता तुझीच आहे ना? असं ऐकलं होतं की लग्न जवळ आलं की मुली हळव्या होतात. तुझ्यासारखी डॉन मुलगी अशी मुसमुसून रडेल असं वाटलं नव्हतं मला. तुला काय मी इमोशनलेस वाटते का? हो. नील यार, ए तुझा हड मी नाही बोलणार आहे तुझ्याशी. नक्की?
तुला नकोय कमी बोलायला? नील शपथ मार खातो तू जा, खरंच निघून जाईन मी. बघा आहा, असं नाही करायचं. तुम्हाला नक्की कुठली मदत हवी आहे? हे बघा रिया मॅडम, तुम्ही ना काही मागा, पण माझ्या सचिनला मागू नका. मी हात जोडते वल्ली, नाही अजिबात नाही. नको नको ते विचार पण नको. उलट मला जाणीव झालं की मी किती मोठी चूक करत होती, तुम्हाला एकमेकांपासून लांब करू. मग तुम्ही सांगा काय 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 मदत करू मी, सांगा. एक मिनिट. हे जमिनीचे कागद. जमिनीचे? कावेरी काकूचे, अनामिका ताईची आई. ॲक्च्युली त्या जमिनावरून आमचे खूप वाद चालू आहे, खूप केस चालू आहे आमचं. ते बिचारी रोज येतात, कोर्टात येऊन एफर्ट्स घेतात, आणि मला आज कळालं की ते ताईची आई आहेत. आणि माझं आणि ताईचं रिलेशन चांगलं नाही आहे ना, आणि मला तुमच्या फॅमिलीसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं, म्हणून मी बस झालं मला हे केस सगळं. तुम्हाला खरंच ह्याच्या बदल्यात दुसरं काही नकोय ना? 100% नाही. हा, एक गोष्टी जे मला पाहिजे ते फक्त एवढंच आहे की तू तुझी तब्येतीची काळजी घ्यावी. हा, पण एक गोष्टी पाहिजे, ते फॉरगिव्हनेस. तुम्ही सगळ्यांनी प्लीज मला माफ करा. फक्त हे कागद त्यांना दे, आणि काही मदत लागली तर प्लीज मला सांग. त्या 3 आणल्यात मिसळ मी आज. एक दत्तात्रय भुवनची आहे, एक काय ह्याची आहे लिमय विश्रांतीगृहाची, आणि एक ती जीवतृप्तीची आहे. जावई बापू, आता प्रस्तावना थांबवा आणि वदनी कवळ घेता म्हणा, म्हणजे आम्ही आपले ताव मारायला मोकळे. हो हो. ओ आप्पा, नुसती खादाडी नाही करायची, आधी तो सचिन काय सांगतो ते तरी नीट ऐका ना. आप्पा, सगळ्या मिसळ खायच्याच आहेत, पण ह्याच्यासाठी खायच्या आहेत की सगळ्याची चव बघायची आपल्याला, आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगली कुठली आहे ते पाहायचंय. म्हणजे तिन्ही मिसळींमधली एक एक बेस्ट गोष्ट घेऊन आपली रेसिपी तयार करायची. मस्त कल्पना आहे सचिन. म्हणजे आपण जेव्हा गिरायकाला चार्ज करतो तेव्हा त्या पैशात आपण काय काय देतोय किंवा इतर लोक काय काय देतात हे आपल्याला माहितीच पाहिजे. नाही, बरोबर आहे ग. म्हणजे कसं आहे ना, आपला जो काही पदार्थ असेल त्याची कृती साधी आणि सोपी असायला हवी ना. म्हणजे कसं असतं, आजकाल लोकांकडे वेळ नसतो ना. म्हणजे त्याने ऑर्डर केली की लगेच तो पदार्थ हजर असायला लागतो, है ना. हा, आणि तो पण ताजा आणि गरमागरम. अहो जावई बापू, आता ते नंतर बोलता येणार नाही का? अहो कट इथे गार होतोय. हो अहो आप्पा, आत्ता गरम करून आणलेत सगळे, काही गार होत नाही. कट आहे, रस्सा आहे, तर्री आहे, सगळे आहे, फरसाण पण आहेत सगळ्यांचे, सगळं ट्राय करून बघा. सगळ्यात तिखट कुठली आहे? तर्री आहे सगळ्यात तिखट ही. हा, बर. वहिनी खूप तिखट आहे बरं का. नाही, मला तिखटच हवी आहे. अहो पाव तरी घ्या ना त्याच्यासोबत. मिसळ तिखटच खायची असते. अरे सच्चू, तू घे ना. नाही, मी वल्लीसाठी थांबलोय. ती आलो की मग तिच्यासोबतच बसेल. कुठे गेली काय माहिती. जावई बापू, आता तुम्ही थांबलात की मलाही थांबावं लागणार. हो, थांबणारच जसं काही. या. नाही, वल्ली कधी येणार आहे काय माहिती. अरे येईल ती, आल्यानंतर घेईल. ती हॉटेलसाठी किती मेहनत घेते तेच काम करत असेल. पाणी घे. खूप तिखट आहे. ताक पण आहे, ताक आणू का तुमच्यासाठी? हो चालेल. नको, मला तिखटच खाणार आहे मी. अनामिका, अनामिका, एक सेकंड. आणि मुळात माझ्या खोलीत, माझ्या वाड्यात, माझ्या घरात येऊन माझ्याशी या स्वरात का बोलतायत? काही तोंडाला येईल ते बोल नको, कळलं ना? मला काही इंटरेस्ट नाही इकडे तुझ्याबरोबर अडकून राहण्यात. मला तुझं तोंड बघायचं नाही. आता आमचं नाही पटत तर नाही पटत ना.
आता तुम्ही लोकांनी किती प्रयत्न केले तरी ते नाही पटणार, नाही पटत. अनामिका बरी आहेस ना तू? हो मावशी. सौरभचं बोलणं एवढं नको मनाला लावून घेऊस ग. एवढा स्वतःला त्रास करून नको घेऊस. काय ना मावशी, काही गोष्टी आपल्या नशिबातच नसतात. आपण कितीही त्याच्या मागे धावलं ना तरी नाही मिळत ते आपल्याला. काय ग, काय झालं एकदम? मी तुम्हाला विचारते होणार जाऊबाई, तुम्हाला काय झालं? मला कळलंय सगळं. तिखटामुळे नाही, मनात वेगळे विचार चालू आहेत म्हणून डोळ्यात पाणी आलं ना. जाऊ दे नवल्ली. सौरभ इतका परक्यासारखा वागायला लागला ना माझ्याशी, मला ते सहन होत नाहीये. पण असो, ते राहू दे, जे आहे ते आहे. तू सांग, तुझं काय झालंय? अनामिका ताई, माझी मदत कराल का? आधी झालंय काय ते सांग. माझी ना एक छोटीशी इच्छा आहे, ती पूर्ण कराल? अगं पण इच्छा काय आहे? तुम्ही आधी मला सांगा, तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल का नाही? काय आहे इच्छा? सचिनचं आणि रियाचं लग्न लावा. तू वेडीस का जरा वल्ली? काही काय बरळतेस? रियाचा काय संबंध आता सचिनशी? मी कथा खरं सांगू तर माझ्या सचिनला आनंदी बघायचंय. आणि जर मला सचिनला आनंदी बघायचं असेल तर त्यासाठी ना त्याला जोडीदाराची, साथीदाराची खूप गरज आहे. अगं पण, आणि मला माहितीये की रियाचं सचिनवर खूप प्रेम आहे. म्हणजे माझ्या नंतर जर कोणाचं खरंच सचिनवर खूप प्रेम असेल ना तर ते रियाचं आहे. हो नाही नाही नाही, एक मिनिट. पण आणखी कोण हवाय कशाला? तू आहेस की कशाला हवंय दुसरं कोणी? अनामिका ताई, माझ्याकडे आता फार वेळ नाहीये. माझी शेवटची इच्छा आहे असं समजा. शेवटची म्हणजे? अगं हे काय आहे वल्ली? कधी केल्यास या सगळ्या टेस्ट? अनामिका ताई, हे 2 डॉक्टरांना दाखवलं हो. आणि दोघांचंही तेच म्हणणं आहे. नाही नाही, असं कसं? आपण दुसऱ्या डॉक्टरला पण दाखवूया ना. माझ्याकडे नाही येत आता 5 दिवस. आणि ते चुकीचं का बोलतील सांगा तुम्ही? नाही नाही नाही, तरी पण माझ्या डॉक्टरांची बोलूया, त्यांचं ओपिनियन घेऊया आपण वल्ली. अनामिका ताई, माझ्याकडे वेळ नाहीये. माझ्याकडे आता फार दिवस नाहीये अनामिका ताई. सचिनला सांगितलंस का तू? अनामिका ताई, ते सगळं आता महत्वाचं नाहीये ना. त्याला त्रास होईल म्हणून सांगितलं नसशील ना. माझ्याकडे वेळ नाही हो. आणि म्हणून हे सगळं कळल्यावर तुला सचिनचं रियाशी लग्न लावून द्यायचं. पण हा निव्वळ मूर्खपणा आहे. प्लीज असं नको करूस. अनामिका ताई, असं काय करताय? हे बघा, मला माहितीये तुम्हाला खूप राग येतो तिचा, तुम्हाला नाही आवडत ती. पण
पण मला माहितीये ना, मी 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 स्वतः बघितलंय, रिया मॅडम खरंच बदलल्यात. नाही अगं, रिया बदलणं शक्यच नाहीये. भोळी आहेस तू म्हणून तुला कुणी काही सांगितलं तरी खरं वाटतं. इतक्या सहज बदलत नसतात ग माणसं वल्ली. रिया इतक्या सहज बदलणं शक्यच नाही. हो मी खरंच बोलतेय, खरंच रिया मॅडम बदलल्या, म्हणूनच त्या माझी मदत करायला तयार झाल्या ना. अगं या तिचा स्वार्थ असल्याशिवाय ती असं करणारच नाही. बघच तू, तिला हवं ते करून घेईल ती. तिचा स्वार्थ पूर्ण झाला की गुल होईल कुठेतरी, तुला कळणार सुद्धा नाही. आणि काय ना वल्ली, हे बघ रिया कशी आहे हे महत्वाचं नाहीये, मुद्दा हा आहे सचिन नवरा आहे तुझा. म्हणूनच त्यांची काळजी वाटते ना मला. अनामिका ताई, मी गेल्यानंतर हे एकटे पडतील हो. त्यांना खूप त्रास होईल आणि सचिनला मी त्रासात नाही बघू शकत अनामिका ताई. काही झालं तरी ती बाई बदलली आहे यावर माझा विश्वासच नाही.